नमस्कार भक्तो, जय जय स्वामी समर्थ. आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी मेहनत करूनही पैशाच्या अडचणीत अडकली आहे, जिच्यावर कर्ज आहे, जबाबदार आहे आणि मनात सतत चिंता आहे. भक्तो, पैशाची अडचण फक्त खिशाला नाही, ती मनालाही तोडते. आज अनेक लोक बाहेरून ठीक दिसतात, पण आतून हिशोब, कर्ज, खर्च याचा विचारात अडकलेले असतात. स्वामी समर्थ म्हणतात, पैसे नसणं पाप नाही, पण पण आशा सोडणं सर्वात मोठे नुकसान आहे. कधी कधी आपण विचार करतो, मी इतका मेहनत करतो तरीही माझ्याकडे पैसे का टिकत नाही. बघतो, हा प्रश्न फक्त तुमचाच नाही, अनेक भक्तांनी स्वामी समर्थांसमोर हा प्रश्न विचारलेला आहे. स्वामी समर्थ म्हणतात, पैसा येतो आणि पैसा जातो, पण संयम असेल तर दारिद्र्य टिकत नाही. आज तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ती कायमची नाही. देव कोणालाही संपूर्ण आयुष्य दुःखात ठेवत नाही. कधी कधी देव पैसे देण्याआधी माणसाला मजबूत करतो, कारण कमजोर मनाला पैसे मिळाला तर तो पैसा आनंद देत नाही, तो भीती वाढवतो. फक्त स्वामी समर्थ आपल्या भक्तांना हळूहळू शिकवतात, खर्चावर नियंत्रण, मनावर संयम आणि देवावर विश्वास. आज अनेक लोक पैसेसाठी धावतात, पण शांती हरवतात. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्याकडे समाधान आहे तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. पण भक्त हो, याचा अर्थ असा नाही की पैसा नको. पैसा गरजेचा आहे, पण तो योग्य मार्गाने आणि योग्य वेळी यायला हवा. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचा एक खूप प्रभावी उपाय सांगतो, जो अनेक भक्तांच्या आर्थिक अडचणीत आधार ठरला आहे. हा उपाय कोणताही चमत्कार नाही, तर विश्वास आणि शिस्त आहे. रोज सकाळी अंघोळीनंतर स्वामी समर्थांचा फोटो किंवा मनात त्यांचा विचार करा. डोळे बंद करा आणि 5 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या मेहनतीला योग्य फळ दे. हे शब्द घाईत नको, मनापासून बोला. त्यानंतर 1 मिनिट शांत बसा आणि विचार करा, आज मी कोणता खर्च टाळू शकतो. फक्त देव मदत करतो, पण तो आपल्याला जबाबदारीही शिकवतो. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या घरात हिशोब असतो त्या घरात स्वामी लक्ष्मी टिकते. आजच्यापासून लहान का होईना, पण पैशाची हिशोब ठेवा. कर्ज असल्याचा त्यापासून पळू नका. हळूहळू संयमाने ते फेडण्याचा मार्ग स्वामी समर्थांवर दाखवतील. भक्त हो, देव लगेच पैसे देत नाही, पण तो संधी देतो. त्या संधी आपण ओळखायला शिकायला हवं. कधी एकदा छोट काम, कधी नवीन विचार, कधी योग्य माणसाची ओळख, यातूनच बदल सुरू होतो. स्वामी समर्थ म्हणतात, जो मेहनतीला देवाशी जोडतो त्याचं जीवन हळूहळू बदलत. आज तुमचं मन पैशाच्या चिंतेने खूप थकलं असेल, तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. स्वामी समर्थ तुमच्या मेहनतीकडे पाहत आहेत, तुमच्या प्रामाणिकपणाकडे पाहत आहेत. देव उशीर करतो, कारण तो तुमच्यासाठी स्थिर आणि टिकणारा सुख तयार करत असतो. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर योग्य दिवशी तुमच्या आर्थिक अडचण नक्की हलकी होईल. फक्त एक गोष्ट सोडू नका, मेहनत आणि विश्वास. जर हा संदेश तुमच्या मनाला धीर देत असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा जी आज पैशाच्या
चिंतेत आहे. स्वामी समर्थ तुमच्या घरात समाधान आणि स्थैर्य घेऊन यावे. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.